जे मूल्यांशी साथियों, देशातील राज्यातील सर्व नागरिकांना, बहुजन समाजाला मी जाहीर प्रथम विनंती करतो की आपण जर प्रकाशजी पंडित या यूट्यूब चॅनलला नवीन असाल, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त या देशातील प्रत्येक घराघरामध्ये गेला पाहिजे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कारण की आपल्या देशावर, आपल्या देशाचा मालक आपण, मूळ निवासी, संख्येने बहुसंख्य म्हणून तो बहुजन शब्द आहे। लक्षात घ्या की आजपर्यंत आपल्याला या लोकांनी सर्व हक्क अधिकारापासून वंचित ठेवलं आणि त्या डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून आज बहुजन समाजाला हक्क अधिकार दिले आणि ते हक्क अधिकार हे वेगवेगळे षडयंत्र करून, खाजगीकरण आणून, असे असंख्य, आपण एक लक्षात ठेवा, काँग्रेस आणि भाजप हे काही वेगळेच नाहीये, हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे आपण समजून घ्या। कारण काँग्रेसही हा ब्राह्मणाचा पक्ष आहे आणि भाजपही ब्राह्मणाचा पक्ष आहे। दोघेही विदेशी विदेशी ब्राह्मण आहेत। आणि म्हणून आपण समजून घ्या, बघा आजचा हा पेपर आहे, हा लोकसत्ता पेपर आहे, हे काही मी माझ्या घरी छापलेला नाही। आणि म्हणून बघा की यांनी याच्यामध्ये काय हे दिलेलं आहे की आपला समाज हा भोळाशंकर आहे। बरेच लोक पेपर तर लावतात पण त्याची समीक्षा, चिंतन करत नाहीत। आणि आपला मीडिया, कारण मी वारंवार सांगत असतो की आपल्या देशातील लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत आणि या 4ही स्तंभावर विदेशी शत्रूचं नियंत्रण आहे, म्हणजे त्यांचा कब्जा आहे। आणि त्यांनी हा कब्जा संविधानिक मार्गाने कब्जा केलेला नाहीये। यांनी वेगवेगळी षडयंत्र करून, दिशाभूल करून, फसवणूक करून आणि हे बेईमानी करून, त्यातली तुम्हाला जास्त आपल्याकडे वेळ नाही, कारण का बहुजन समाजाला दिवसेदिवस आपला शत्रू 24 तास हा षडयंत्र करण्यामध्ये व्यस्त असतो। आणि आपला बहुजन समाज मध्ये जे बुद्धिजीवी वर्ग आहे की तो त्याच्या साडी गाडी माडीमध्येच गुंग आहे, त्याला काही समाज देणे घेणं नाही, म्हणजे तो बेईमान झाला। कदाचित तो हा बुद्धिजीवी वर्ग शिकलेला असेल, फक्त बामशेप वगळता। अभिमान आहे आम्हाला की आज बामशेप नावाचं संघटन इंटरनॅशनल, जागतिक लेवलवर संघर्ष करीत आहे, पण आपल्या देशातला मीडिया त्या बामशेपचं नाव सुद्धा घेत नाहीये। आपल्याला एक हे आपल्यासाठी समरण म्हणून एक ओळखतो की सोशल मीडियावरती नॅशनल दस्तक नावाचं एक चॅनल आहे आणि त्या चॅनलमध्ये शंभू कुमारजी, आज तक जी आलेली होती, ही होती मुलाखत होती, त्याच्यामध्ये एका कार्यकर्त्यांनी, आज तकच्या ती लेडीज रिपोर्टर होती, तर तिने फक्त बामशेप वामणी मेहसराफचं नाव घेतलं की तिनं इकडचा तिकडचा सोशल मीडियातला ना काय असा युनिव्हर्सिटीमधून आहेत तुम्ही म्हणून चुकीची त्यांनी हे करून त्या माणसाला दाखवणंच बंद केलं। म्हणजे या देशामध्ये की बामशेपचे एक बहुजनांचं SC ST OBC यांना जोडणारं आणि हक्क आणि अधिकार सांगणारं, जागृत करणारं संघटन आहे, हे सुद्धा कळू नये याची पुरेपूर ह्या मीडिया काळजी घेतो, याचा आपण विचार केला पाहिजे। आणि आजही बघा या देशामध्ये फक्त बहुजन समाजाला जर आज RSSच्या, भाजपच्या, काँग्रेसचे हे जेवढे काही आहेत तर यांच्या विरुद्ध फक्त समाजाला जागृत करण्याचं जर कार्य करत असेल ते बामशेप, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि त्यांचे सहयोगी संघटन हे करत आहेत। म्हणून आपण आजही वेळ गेलेली नाही, नंतर पश्चाताप करून काही पदरामध्ये पडणार नाही। आणि म्हणून सांगण्यासारखं आपलं खूप आहे, पण बहुजन समाजाला एक तर समस्या, आपल्या रोजच्या नवीन शत्रू रात्रंदिवस 24 घंटे ते षडयंत्र करण्यामध्ये व्यस्त आहेत, पण आपला बहुजन समाज हा सुस्त आहे। आणि म्हणून सुस्त न होता आता तरी नका जागे व्हा, डोळे उघडा, कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका। आणि ह्या पेपरची बातमी तुम्हाला अगोदर दाखवली की दुसऱ्यांदा दाखवतो, याच्यामध्ये काय म्हणतात पहा, किती आकडेवारी दिलेली आहे यांनी, काय सांगतात हे की बघ याला आपण लोकांना निवडून दिलेले मुख्यमंत्री म्हणता येणार नाही। आजचे जे देवेंद्रजी फडणवीस आहेत हे EVM मुख्यमंत्री बनायला हरकत नाही। आणि दुसरे की जे बाजूला आहेत एकनाथजी शिंदे, हे EVM ने आलेले
गुवाहाटीला पळून गेलेले हे आता सगळ्याला माहिती आहे गद्दार कोण हे माझ्या तोडून काही करायचं नाही. सगळा महाराष्ट्र आपला सुज्ञ आहे. फक्त गरज आहे की आपण फक्त कुठल्याही याला विश्वास ठेवू नका. फक्त नाही का आपला सोशल मीडिया हाच आहे आणि हीच काळाची गरज आहे. यांनी काय म्हणतात बघा की यांनी काय छापलेलं आहे, त्यांचं काय म्हणणं आहे की मताची चोरी कुठेही झालेली नाही, मात्र राहुल गांधीच्या डोक्यातील चिप चोरीला गेली असून हार्ड डिस्क करप्ट झाली आहे आणि संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचे काम राहुल गांधी करीत असून जनता त्यांना धडा शिकवेल. बघा मी काही राहुल गांधीची बाजू घेत नाही. तुम्हाला वास्तव जो आयना असतो तो सांगण्याचा प्रयत्न दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी ईएमच्या माध्यमातून काय हे आहेत आपले खरे रामायणामधले त्यावेळेस तर काही रामायण घडलं न घडलं ती बाब वेगळी, त्या डीपमध्ये जाणार नाही. पण त्याच्यामध्ये एक पात्र होतं नारद मुनी नावाचं. पण आजच्या खरे जर नारद मुनी असतील ते देवेंद्र फडणवीस हे नारद मुनी आहेत हे सत्य कुणीच नाकारू शकत नाही. कारण का आधी यांनी आपल्या महाराष्ट्रातला शिवसेना नावाचा पक्ष फोडला, नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आणि दोघांना पक्ष फोडून यांच्या प्रतिक्रिया जर पाहिल्या आपण की यांना चक्की पिशेंग जेलमध्ये पाठवू असं म्हणले काय बरोबर आहे. आणि दुसरं आहे की हे गुवाहाटीला गेले, यांचे आमदार यांनी ही एक टोळी पाठवली, सुरतला गेले, गुवाहाटीला गेले आणि अशा माध्यमातून यांनी सत्ता दोघांना फोडलं काय दोघांना फोडलं. आणि नंतरच्या काळामध्ये ईएमच्या बळावर निवडणुका लढविल्या पहा तुम्ही. आणि या राहिला विषय म्हणजे वास्तव सत्य, हे सत्य तुम्हाला कुणीही सांगणार नाही. बामशेब आज रात्रंदिवस सत्य सांगत आहे पण त्यांची कुठल्याही मीडिया दखल घेत नाही. म्हणून त्यांचा आपला मीडिया हा सोशल मीडियाचा आहे. तर बघा की यांची संख्या आपण जर नका ज्या जाती निर्माण केली या ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या आहेत हे कुणीच नाकारू शकत नाही. म्हणून आपण जातवर बोलूया म्हणजे आपल्या डोक्यामध्ये थोडा तरी प्रकाश पडेल. मेंदूला ताण देऊन तुम्ही विचारा प्रश्न स्वतःला काय खरंच आहे का खोटं आहे. जर आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज जास्त आहे मग सत्ता मराठ्यांची असायला पाहिजे, सत्ता ब्राह्मणांची कशी काय येऊ शकते हा कधी आम्ही विचार केला अजिबात नाही. तर यांची संख्या महाराष्ट्रामध्ये जास्त आपण ठरवूया असेल यांची 1.5% असेल पण 3.5% देशभरामध्ये कारण इतिहास आहे. 3.5% यांचा साधा सोसायटीला मेंबर बनवू शकत नाही, मेंबर म्हणून येऊ शकत नाही. तर बाकीचे नाही का हे सदस्य हे जिल्हा परिषद पंचायत समिती असेल परत ना का लोकसभा असेल आमदार असेल त्या बाकीच्या निवडणुका तिथे येऊ शकतील काय, यांची सत्ता कदापि येऊ शकत नाही. आणि जर एवढंच प्रामाणिकपणे आहेत हे म्हणतात की संस्थानं हे संविधानाला बदनाम करायचं षडयंत्र चालू करत आहेत. अरे विचार करा भारतीय संविधानामध्ये मुलांना मोफत शिक्षण देण्याची तरतूद आहे. मग तुम्ही तर शाळा बंद करत आहेत. काय करणार करायला लागलेत की पटसंख्या कमी आहे, पटसंख्या कमी आहे. तुमच्या घरून पैसा चाललाय का कमी आहे तर पटसंख्या कमी असेल जास्त असेल तो नका सर्वे करा लोकांना तुम्ही दाखवा तुम्ही अर्जा. पण नका तसं न करता तुम्ही पटसंख्येच्या नावावरती शाळा बंद करीत आहेत. मंदिराला कुंभमेळ्याला इतर लोकांना आपल्या देशामध्ये भारतीय संविधानामध्ये तरतूद आहे की सर्व धर्माचा सन्मान केलेला आहे, सर्व लोक म्हणजे कोणालाही डावलेलं नाही. तर प्रत्येकाला हक्क अधिकार दिलेले आहेत, कोणावरही अन्याय केलेला नाही. आणि तरी तुम्ही म्हणता की हे संविधानाला हे करण्याचं काम करत. मग तुम्ही शाळा का बंद करायत. शाळा बंद करणे यासाठी आहे जर शिकले तर आम्हाला प्रश्न विचारतील, समाज जागरूक होईल. आणि हे आताच हजारो वर्षे हा इतिहास एका शेकडो वर्षाचा नाही आहे, हजारो वर्षाचा इतिहास आहे. संविधान अंमलात आणून फक्त 75 वर्षामध्ये एवढी जागृती झाली. आज ही जसावी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही जागृती झालेली आहे. आणि म्हणून 8 ऑक्टोबर 2013ला सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे की ईएमच्या द्वारे फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट निवडणुका होऊ शकत नाहीत, म्हणजे इमानदारीनं होऊ शकत नाही. हे सुप्रीम कोर्टाने सिद्ध केलं आहे. आणि तुम्ही काय सांगता की याच्यामध्ये कुठेही चोरी झालेली नाही. तुम्ही स्वतः चोर आहेत आणि चोरांनी कुठला पुरावा द्यायची गरज नसते. चोरांनी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा राखायचा असतं, तो न्यायालय ठरवेल, शहानिशा करेल. पण आजचे काय म्हणून मी सांगितलं की न्यायालयामध्ये आपण बघितला काल परवाचा निकाल ज्यांच्यावर नाही का बॉम्बस्फोटाचे खटले दाखल होते मालेगाव प्रकरणाचे ते सर्वच्या सर्व निर्दोष सुटले. मग हे एवढे त्या घटनेमध्ये जे मारले कोणी का आकाशातून बॉम्ब पडला काय घटना कुठले आले होते अतिरेकी. तर काळाची गरज आहे. आणि म्हणून आपण
तर बघा की जर तुम्हाला एवढं हे आहे ना बाबा, मग हे BEMच्या आणि राहिला विषय काँग्रेस सुद्धा हे फक्त पुरावे आहेत म्हणतात, पुरावे. मग जसं बामशेप रस्त्यावरती येऊन आंदोलन करतं, भारतमुक्ती करतं, राष्ट्रीय पिछड्या वर्ग म्हणजे OBC वर्ग समाज, देशातील सगळे लोक पूर्ण जवळपास 80-85% समाज रस्ता आज यांच्या विरोधामध्ये आहे. केवळ नाही का मीडिया दाखवत नाहीये, फक्त आपला सोशल मीडियाच आहे. आणि सोशल मीडिया ची ही जागृती आहे. म्हणून आपण कुठल्याही बोलतापाला माझी तुम्हाला एकच विनंती आहे, इथून पुढे कुठल्याही निवडणुका होत असतील आपल्यासमोर आता फक्त एकच पर्याय उरलेला आहे, जन आंदोलन. तुम्हाला समोर म्हणून आठवून देतो की मोहनचंद करमचंद गांधी यांनी इंग्रजांच्या विरुद्ध चले जाओ, आज 8 तारीख आहे, 8 का 9 ऑगस्टला चले जाओचा नारा दिला. चले जाओ म्हणले, चले जाओ म्हणले. पण आपल्या देशातील भोळे बहुजन समाज होता की त्याला इंग्रजीला देशातून पळवायचं आहे, म्हणून त्यांनी जनआंदोलन केलं. आणि जनआंदोलन करून देश आपला स्वतंत्र केलं. पण स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं आपल्याला मिळालेलं नाही. आपण आजही गुलामच आहोत. पण फरक एवढाच आहे की आपण आज सिंगल गुलाम आहेत, तर डबल गुलाम होतो. आता तुम्ही म्हणाल डबल गुलाम कसा, व्हिडिओ वाढत जात आहे. इतकं जेवढं सांगतो, बाकीच्या मुद्द्याकडे वळूया आपण. कारण डबल गुलाम एक तर आपण बघा इंग्रजाचे गुलाम, इंग्रजाच्या आधी ब्राह्मण आले, यांचे आपण धार्मिक गुलाम आणि इंग्रजी गुलाम, म्हणजे आपण दुहेरी गुलाम होतो. आता इंग्रजी गेले, मग आता आपण सिंगल गुलाम ब्राह्मणाचे झालो. तसंच आजही आपण गुलाम आहोत. आणि या गुलामातून हतप करण्यासाठी जसं नाही का मोहनचंद करमचंद गांधीनं आंदोलन केलं, जन आंदोलन, तर ते आजच्या काळामध्ये, वर्तमान काळामध्ये बहुजन नायक मान्यवर वामनजी मेश्राम साहेब हे जन आंदोलन करत आहेत. SC ST OBC या समाजाला रात्रंदिवस जोडण्याचं कार्य करत आहेत आणि ते जन आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. तर आपण सर्वांनी त्यांना आपले मतभेद सोडून त्यांना साथ सहयोग द्या. आणि सगळ्यांनीच राहा का, जेवढे आपण लवकरात लवकर हे मतभेद, मी असं म्हणत नाही आपला धर्म आपल्या घरी राहू द्या, आपली जात आपल्या घरी राहू द्या, पण देशाच्या आणि संविधानाच्या रक्षणासाठी जर आपण एकत्र आलो तर आपण लवकरात लवकर या गुलामीतून मुक्त होऊ. आणि या देशातील ते जन आंदोलन केल्याच्या नंतर जसं की इंग्रज पळून गेले, तर आजही ती वेळ आलेली आहे. बघा आपण की इंग्रजांनी शिक्षण दिलं, पण आज हे शिक्षण नाकारतायत. म्हणजे यांना मनुस्मृतीनुसार कारभार चालू आहे, पण आपल्याला त्या झळा अजून पोहोचलेल्या नाहीत. हे काय, आज बहुजनांची लोक शिकतील, नोकरीला लागतील, आणि म्हणूनच समाज जागा होत आहे. आणि आज हे आपल्याला सांगतात की ब्राह्मण हिंदू खतरे में आहे. बांधवांनो, तुम्हाला मी एक उदाहरण देऊन मी या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो, कारण वेळ कोणासाठी थांबू शकत नाही. म्हणून आपण जीवनातला वेळ फार महत्त्वाचा आहे, वेळेचं महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे. बघा या देशामध्ये ना हिंदू खतरेमध्ये आहे ना मुसलमान खतरेमध्ये आहे. खतऱ्यामध्ये कोण आहे हे तुम्हाला आपला शत्रू स्वतःचा बचाव करण्यासाठी आता हे पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, बरोबर आहे. माणसाला पाऊस लागू नये, भिजू नये, आणि भिजल्यावर तो सर्दी होईल, पडसं होईल, म्हणून स्वतःचं रक्षण करण्यासाठी तो छत्रीचा वापर करतो, रेनकोटचा वापर करतो, आणि हिवाळा असेल तर आपल्या स्वेटरचा वापर करतो की थंडी लागू नये म्हणून. तसा हे हिंदू नावाच्या याच्यावरती आपल्याला भावनिक बनवतात. आणि त्याच्या आतून त्या हिंदूच्या मागे दडलेला जो ब्राह्मण आहे, आज ब्राह्मण खतऱ्यामध्ये आहे. का की आज या SC ST OBC भारतीय संविधानानुसार की या लोकांना सर्व शिक्षणापासून वंचित ठेवलं होतं, म्हणून तर कुठले प्रगतीचे सर्व रस्ते मार्ग त्यांनी बंद केले होते. आणि आता हा समाज शिक्षण शिकून त्यांना चांगलं आणि वाईट, खरं आणि खोटं कळत आहे. आणि म्हणून तो ह्या व्यवस्थेच्या विरुद्ध बंड करत उठत आहे. बाबासाहेबांच्या भाषेमध्ये की गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या, तो बंड करून उठेल. आता आज हा समाज हा बंड करून हा ब्राह्मणवादाच्या विरुद्ध उभा टाकत आहे, आणि यांना हा धोका होत आहे. म्हणून ते म्हणतात की आज हिंदू खतऱ्यामध्ये आहे. बांधवांनो, हिंदू खतऱ्यामध्ये नाही तर ब्राह्मण खतऱ्यामध्ये आहे. आणि विशेष म्हणजे की ते ब्राह्मण खतऱ्याचं असल्यामुळं ते संविधानाच्या विरोधामध्ये कार्य करत आहे, आणि आपल्याला दिशाभूल करून ती आपली फसवणूक होत आहे. तर या फसवणुकीला मी तर म्हणतो असं की बघा, पूर्वीचं चेन्नई, पूर्वीचं मद्रास, आताचं चेन्नई, तिकडचे एक महान क्रांतिकारक इतिहासात पेरियार रामासामी नायकर
यांनी फार महत्त्वाचं उदाहरण देते, ते वारंवार देतो ते बा की जर तुम्हाला साप आणि बरामद दिसला तर तुम्ही कोणाला मारणार. लोक सांगायचे किंवा आम्ही सापाला मारणार. पेरियार रामासामी नायकर म्हणायचे अजिबात चूक आहे, त्याला कदापि मारू नका. अरे साप जर चावला तो एक माणूस मरतो, पण हा ब्राह्मण जर रचला तर हजारो पिढ्या मारतो. आज देशातल्या आपल्या ह्या प्रत्येकाला ब्राह्मण हा धार्मिक शोषणाच्या कर्मकांड अंधविश्वासाच्या माध्यमातून तो विषारी डंक मारित आहे. आणि विषारी म्हणजे त्याला माणूस वाचत नाही. तरी त्यांनी धार्मिक गुलामी बघा, माणसाला मारलेल्या जखमा दिसतात, पण धार्मिक हे गुलामी अंधविश्वासाची मानसिक गुलामी ही दिसत नाही. म्हणून आपल्याला आपल्या मेंदूचा वापर करावा लागेल. सत्य काय खोटं काय हे यांनी करू नये आणि शिकू नये. आणि शिकू नये म्हणून हे पटसंख्येच्या नावावरती ही शाळा बंद करतायत. असे कितीतरी रात्रंदिवस सांगलं तरी हा संपणारा नाही आहे. म्हणून आपण ह्या इथून पुढे आपल्या देशामध्ये कुठल्याही निवडणुका होत त्यांना म्हणा की तुम्ही आम्हाला मान्य आहे, तुम्ही जर एवढे प्रामाणिकपणे आहात. दोघांच्या प्रतिक्रिया आहेत काय बघा, काय म्हणतात का आपले एकनाथ शिंदे की तुम्ही मताची चोरी करून तेलंगणा कर्नाटकमध्ये निवडणुका जिंकल्या का, तुम्ही जिंकता तेव्हा निवडणूक आयोग चांगला, मतदान यंत्र चांगले, पण तुम्ही हारला की सर्वांना दोष देणार. यामुळे तुम्हाला जनतेने जागा दाखवली. एकनाथजी शिंदे साहेब जनतेने जागा दाखवली नाही, ही जागा फक्त ईएमने दाखवली. आणि जर खरंच मी तुमचं अभिनंदन करतो, तुम्ही जर एवढे दोघे बी फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्ही एवढे जर प्रामाणिकपणे आहात ना, तर खरंच नका तुम्ही चॅलेंज करा की आम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला तयार आहोत. आणि मग खरं काय खोटं काय जनता ठरवेल. आणि त्या दिवस म्हणून की खरे जिम्मेदार कोण आणि खरे बैमान कोण ही जनतेची अदालत ठरवेल. तुम्ही ज्यांच्यावर नका, जे नका पळून जाणारे दुसऱ्याचे घर फोडणारे, पक्ष फोडणारे, आणि ते सांगतात की चोरी होत नाही. अरे चोरी होते का न होती, ज्या देशातली या जगातली सगळ्यात मोठी जर न्यायालय असेल तर ती जनताची अदालत, आणि जनता तुम्हाला न्याय देईल. म्हणून तुम्हाला माझी एकच विनंती आहे की तुम्ही एवढे प्रामाणिकपणे आहात, इमानदार आहात, तर तुमचा निकाल या देशातील या महाराष्ट्रातील मग ती निवडणूक कुठलीही असो, ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, महानगरपालिका असो, विधानसभा असो का लोकसभा असो, मी जे आपल्यासमोर बाजू मांडलेली आहे याचा आपण विचार करावा. मी सांगतो म्हणून ऐकू नका, तुमच्या बुद्धीला पडतंय का बघा. आणि जर आपली येणारी पिढी ही लढाई विचाराची लढाई आहे, ही लढाई विचाराची आहे. आणि म्हणून आपण विचाराची लढाई ही विचारानं लढली पाहिजे. भावनिक होऊन धार्मिक कोणाच्याही भूलथापाला बळी पडू नका. आपण खरं खोटं तपासा. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेने हीच शिकवण दिलेली आहे की शिक्षणाची व्याख्या त्यांनी काय केली की शिक्षण म्हणजे सत्य स्वीकारणं आणि खोट्याला विरोध करणं, म्हणजे संघर्ष करणं. तर म्हणून आज ही काळाची गरज आहे. आपण सर्वांनी जर आपल्याला या गुलामीतून मुक्त व्हायचं असेल तर आपण आपले मतभेद बाजूला सोडून या. आणि आपण बघा, वेळ आपल्याकडे कमी आहे आणि यासाठी आपण एकमेकांची वेळ थांबू शकत नाही, आपण थांबू शकतो. परंतु यासाठी आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त या व्हिडिओ प्रत्येकाच्या घरामध्ये गेला पाहिजे. जागृत करणं ही काळाची गरज आहे, नाहीतर गुलामी आपली वाट पाहत आहे. धन्यवाद. जय गुन्हेवाशी.